वारंवार शिंका येणे आणि सायनसच्या त्रासावर नश्य हा एक उत्तम उपाय आहे। हा उपाय पाहण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला सर्व आरोग्यविषयक सल्ले या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत। रोज रात्री झोपताना नाकात कोमट गावरान तुपाचे 2-2 थेंब टाकल्यास ॲलर्जीचा त्रास लगेच कमी होतो। आजकालच्या वाढत्या प्रदूषणामुळे, धुळीमुळे किंवा हवामानाच्या बदलामुळे अनेकांना वारंवार शिंका येणे, नाक गळणे किंवा सायनसचा त्रास होतो। भयंकर त्रास सुरू होतो। थोडी जरी धूळ नाकात गेली, परफ्यूमचा वास आला किंवा थंड वारे लागले की सलग 10-15 शिंका येतात आणि डोके जड पडून नाक पूर्णपणे चोंदते। अनेकदा नाकाचे हाड वाढल्यामुळे किंवा नाकातील मांस सुजल्यामुळे श्वास घ्यायलाही खूप त्रास होतो। यावर आपण सतत ॲलर्जीच्या गोळ्या खातो किंवा नेझल स्प्रे वापरतो, ज्याने तात्पुरता आराम मिळतो पण गुंगी येते। या जिद्दी सायनस आणि ॲलर्जीवर आजच्या आयुर्वेदामध्ये एक अत्यंत प्राचीन, सुरक्षित आणि मुळापासून आराम देणारा जालीम उपाय सांगितला आहे। तो म्हणजे नाकात गायीचे तूप टाकणे, ज्याला आयुर्वेदात नश्य असे म्हणतात। नश्य गायीचे तूप कसे काम करते आणि त्याचे मुख्य फायदे काय आहेत ते आपण आता पाहूया। नाकातील नसांना आणि श्लेष्मल त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो। आपल्या नाकाच्या आत एक अतिशय नाजूक त्वचा असते। जेव्हा ही त्वचा कोरडी पडते तेव्हा बाहेरील धूळ आणि जंतू थेट नाकात जाऊन ॲलर्जी निर्माण करतात। गायीच्या तुपामुळे या कोरड्या त्वचेला नैसर्गिक ओलावा आणि वंगण म्हणजे लुब्रिकेशन मिळते, ज्यामुळे धुळीचे कण नाकाच्या आत चिकटून राहत नाहीत। ॲलर्जी आणि वारंवार येणाऱ्या शिंका त्वरित थांबतात। गावरान गायीच्या तुपामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि दाहशामक, सूज कमी करणारे गुणधर्म असतात। तुपाचे थेंब नाकात गेल्यावर ते श्वसन मार्गे स्वच्छ करतात आणि नाकातील अतिसंवेदनशील नसांना शांत करतात। यामुळे थोड्याशा धुळीने किंवा वाऱ्याने वारंवार शिंका येण्याची सवय मुळापासून कमी होते। नाकाचे वाढलेले हाड आणि सायनसची सूज ओसरते। सायनसच्या त्रासात नाकाच्या आजूबाजूच्या पोकळ्यामध्ये कप साचतो आणि नाकाचे हाड वाढल्यासारखे वाटते। कोमट तुपामुळे हा साचलेला कप वितळून बाहेर पडतो आणि नाकातील वाढलेली मांसाची सूज कमी होऊन श्वास घेणे अतिशय मोकळे होते। हा आयुर्वेदिक उपाय नश्य करण्याची अत्यंत सोपी पद्धत ती काय आहे ते आपण पाहूया। हा उपाय करणे अतिशय सोपे आहे आणि तो रात्री झोपण्यापूर्वी केल्यास सर्वाधिक फायदा होतो। यासाठी थोडेसे म्हणजे अर्धा चमचा शुद्ध गावरान गाईचे तूप घ्या। एका वाटीत ते तूप घेऊन म्हशीचे किंवा बाजारातील भेसळयुक्त तूप यासाठी अजिबात वापरू नका। हे तूप गावरान गॅसवर किंवा गरम पाण्याच्या वाटीत थोडं कोमट वितळवून घ्या, म्हणजेच गरम करून घ्या। जास्त ते शेतात तापमान नाही इतकेच कोमट असावे। आता पाठीवर शांत झोपा आणि स्वच्छ ड्रॉपरच्या मदतीने किंवा कापसाच्या बोळ्याने नाकाच्या दोन्ही पुड्यामध्ये कोमट तुपाचे प्रत्येकी 2-2 थेंब टाका। तूप टाकल्यानंतर नाकाने हलकासा श्वास आत घ्या, जेणेकरून तूप श्वसन मार्गात खोलवर जाईल। 5 ते 10 मिनिटे तसेच पडून राहा। महत्वाची काळजी आणि काही टिप्स आपण आता पाहूयात। हा उपाय सायनस आणि ॲलर्जीवर एखाद्या जादूसारखा काम करतो। नश्य केल्यानंतर लगेच थंड पाणी पिणे किंवा फॅन एसीच्या थेट हवेत झोपणे टाळा। जर त्याला नाक पूर्णपणे वाहत असेल किंवा ताप असेल त्या काळात हा उपाय करू नये। उत्तम परिणामांसाठी हा उपाय सलग काही आठवडे नियमितपणे करावा। सायनस, वाढलेले हाड आणि वारंवार येणाऱ्या शिंकांच्या भयंकर कटकटीतून नैसर्गिकरित्या मुक्त होण्यासाठी हा अत्यंत प्राचीन आणि जालीम आयुर्वेदिक उपाय तुम्ही नक्की करून पाहू शकता। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील व्हिडिओही आपल्याला लवकरच पाहायला भेटेल। धन्यवाद।